Hello student, today we are learning practice set 3.2 in math second. Question first, two circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. This question for Marathi Madhyam. प्रश्न पहिला, दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? ठीक आहे, आपण हे शिकलोय की समजा दोन वर्तुळे जर आतून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर आपण कसं काढू शकतो? तर त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी एवढं केंद्रातलं अंतर असतं. म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या हे त्या दोन केंद्रामधलं अंतर असतं. तर आपल्याला हेच चित्र द्यायचं आहे. मग आपण इथं म्हणू शकतो की समजा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किंवा R1 बरोबर R मीन्स रॅडियस म्हणजे त्रिज्या, R1 बरोबर 3.5 सेमी आणि R2 बरोबर 4.8 सेमी ह्या घेतल्या की मग आपल्याला वजाबाकी करायची आहे. म्हणजे इथं R2 मोठा R1 पेक्षा हे आपण म्हणू आणि मग वजाबाकी करून आपल्याला त्यांच्या केंद्रातील अंतर मिळेल. सोपं आहे, सोडवू आपण. सोल्युशन. लेट R1 is equal to 3.5 cm and R2 is equal to 4.8 cm. R2 greater than R1. समजा R1 बरोबर 3.5 सेमी आणि R2 बरोबर 4.8 सेमी. इथंही R2 मोठा आहे R1 पेक्षा आणि मग आपण या ठिकाणी म्हणणार आहे, आपल्याला म्हणता येईल two circles touch each other internally. The distance between their radii, distance between their centers is equal to difference of their radii. म्हणजे आपल्याला तर मराठीसाठी सुद्धा म्हणता येईल दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, वजाबाकी एवढे असते.
आणि मग आपण किमती ठेवू. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू R2 मायनस R1 त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर R2 वजा R1. किमती ठेवा. R2 4.8 वजा R1 3.5 आणि तुम्ही वजाबाकी करू शकता. 8 मधून 5 गेले, 3 राहिले, दशांश चिन्ह लिहिलं मी. 4 मधून 3 गेला, 1 राहिला. सीएम किंवा सेमी. तर अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरण एक मार्काला किंवा दोन मार्काला, दोन ना, 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं वार्षिक परीक्षेला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ठीक आहे. दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ आपण. दुसरं उदाहरण आहे, बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? दिस क्वेश्चन फॉर सेमी. Two circles of radii 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. Find the distance between the centers. म्हणजे मगाच्या उदाहरणामध्ये आणि आताच्या उदाहरणामध्ये काय फरक आहे? तर मगा दोन वर्तुळांचा जो स्पर्श होता तो आतून स्पर्श होता, अंतरस्पर्शी वर्तुळे होती. आणि आता या उदाहरणामध्ये दोन्ही वर्तुळे बाह्य स्पर्श आहेत, एक्सटर्नली टचिंग आहे. तर मगाच्या उदाहरणामध्ये प्रश्नामध्ये लिहिताना आपण आंतरस्पर्शी लिहिताना मला वाटतं श वरचा रफा राहिलेला आहे, तो तुम्ही समजून घ्या. तर ठीक आहे. आता या उदाहरणामध्ये आपण बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील तर शिकलोय की समजा दोन वर्तुळे बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे कसं काढायला शिकलोय आपण? तर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरीज एवढं असतं. म्हणजे त्रिज्यांची बेरीज केली की त्यांच्या केंद्रातील अंतर आपल्याला मिळतं. मग आपण या ठिकाणी R1 किती आहे, R2 किती आहे घेणार आहे आणि त्यांची बेरीज करणार आहे. त्यांची बेरीज म्हणजेच त्यांच्या दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर मिळणार आहे. मिळवू. Let R1 is equal to 5.5 cm and R2 is equal to 4.2 cm. Here R1 greater than R2. ग्रेटरची तर गरज नाही, बेरीज करतोय आपण त्यामुळे ग्रेटर वगैरे लिहायची काही गरज नाही. पुढं उकल समजा R1 बरोबर 5.5 सेमी आणि R2 बरोबर 4.2 सेमी. Two circles are touch each other externally. The distance between their centers is equal to the sum of their radii. दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील
बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतके असते, आणि म्हणून आपण इथं म्हणणार आहे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू R1 प्लस R2. त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर R1 प्लस R2. किमती ठेवा. R1 5.5 प्लस R2 4.2, 5 प्लस 2 7, दशांश चिन्ह 5 आणि 4 9 cm और सेमी. तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे. सोपं उदाहरण आहे, तुम्ही करू शकता. पुढे जाऊ आपण.